रामकृष्ण हरी माऊली आपल्या सोबत हे 66 वर्षाचे काका आहेत. यांची ही पहिलीच वारी. 66 वर्ष का बरं लागले वारीला? 65 वर्ष हो, आता ते आम्ही स्थानिक पातळीवर करायचो हरिपाठ वगैरे. आम्ही ना दिंडोरी तालुक्यातली जांभुटके गावची, नाशिकवरून आलो. पण मग आता आनंद एक वारी तरी करावं आयुष्यात असं मला वाटलं. पण खूप आनंद वाटला. आता इथून पुढं पांडुरंगानं जर व्यवस्थित ठेवलं तर मी येत राहील कायमस्वरूपी आणि खूप आनंद वाटला. काम धंदे आयुष्यभर चालणारच आहे, पण मग एवढा वेळ का लागला? हो, आता वेळ लागायचं कारण म्हणजे आता जाऊ चाललं नाव या कामामध्ये संसारात जो मायाजाळात अडकला त्यानं काही विचारच केला नाही. पण ते आता समजलं. तुकाराम महाराजांनी अभंगातून सांगितलं, कळू येई अंतकाळी. या विषयाला धरून आता ते समजायला लागलं ना. तरुणपणात काही देव समजत नाही ना एवढा. घरी कोण कोण असतं? घरी काही नाही, मावशीन मी आहे आणि आमचे मुलगा सुनबाई ते बाहेर राहते पुण्याला. मग ते काय म्हटले जाऊ नका? नाही, त्यांचा काही विरोध नाही. ते म्हणत तुम्हाला होईल तर जायचं, काही अडचण नाही, देव केल्यानं काही हे आहे का. पण पांडुरंगाच्या दारी आमची एकदम आम्हाला या वारीमध्ये इतका आनंद भेटला का तो कुठं भेटणारच नाही असा सुख सोहळा. काय आनंद घेतला तुम्ही वारी? आता काय आम्ही मस्त वारीमध्ये चालत राहतो. थोडं भजन कीर्तन ऐकाय भेटतं, थोडं नाचाय कुदाय भेटतं या वयात. असा आनंद काही ना काही लुटितो. जेवण खावण जागजागी व्यवस्था असती. आमचंही पण रावटी आहे आडगावचं, ते अश्वदिंडीचं ते आहे ना. 66 वर्ष तुम्ही कुठं गेले नाही? पायी चालण्याची सवय नाही जास्त? हो, फक्त एवढंच नाही तर अशा केलेलं आहे पंढरपूरला, इकडं तिकडं बरेच देवदर्शन केले. पण ते असं पायीवारी म्हणून नाही. पाय थकले का काय? नाही, काहीच नाही वाटलं. एकदम मला उलटं फ्रेश वाटत आहे. दररोज व्यायाम होतो, लोक वॉकिंग करते. आपल्याला या वारीमध्ये वॉकिंगच चालू आहे असं म्हटलं तर अडचण नाही. ते देवच करून घेतो. काही पांडुरंग का मागायसाठी आले? नाही, काहीच नाही मागणं नाही. फक्त पांडुरंगाला एवढंच मागणं आहे का सुखी ठेव, आयुष्य आरोग्य दे, एवढंच मागणं आहे. काही नाही, आपण सगळं तृप्त झालेलो आहे. शेतकऱ्यांसाठी आणि पाण्याचे शेतकऱ्यासाठी हा पाऊस येऊ दे बाबा, एवढंच पांडुरंगाला मागणं आहे. सगळ्या जनतेचं सुख समाधान वाहू द्या आणि त्याच्याबरोबर आपलं पण चांगलं वाहू द्या, एवढीच पांडुरंगाकडे विनंती आहे. नक्कीच सर्व जनतेचं सुख होऊ द्या, भलं होऊ द्या आणि यानंतर आमचंही होऊ द्या. खऱ्या अर्थाने फार वेळ लागला त्यांना या ठिकाणी पहिली वारी करायला, परंतु त्यांना या ठिकाणी पूर्णपणे 15 दिवसामध्ये या संपूर्ण नामाची ओढ लागली. आणि सातत्याने त्यांनी आता पांडुरंगाकडे एक प्रार्थना देखील केली की जोपर्यंत तू चालवशील तोपर्यंत मी तुझ्या चरणामध्ये येत जाईल. खऱ्या अर्थाने या अशा काही माणसांमुळेच खऱ्या अर्थाने हा वारीचा सोहळा दिवसेंदिवस वाढतोय. आणि नक्कीच यापुढे देखील हे वारकरी यांची जी आस आहे, यांची जी प्रार्थना ही नक्कीच पांडुरंग पूर्ण करेल आणि यांना साक्षात या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन होईल. यांनी जी प्रार्थना मागितली की माझी जन्मजन्माची वारी घडत राहो, नक्कीच पांडुरंगाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की यांची अशीच वारी दिवसेंदिवस घडत राहो.